विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी ॲडव्होकेट सुरेश काळे। विश्व 24 न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपल्यासोबत आहेत नरेश कांबळे। परतूर विधानसभा जी आता निवडणूक झालेली आहे त्यामध्ये नामदार बबनरावजी लोणीकर जे माजी मंत्री होते आणि अशाच 2 दिवसामध्ये नरेशजी कांबळे यांनी त्यांच्या रक्तानी पत्र लिहिलेले आहे की माननीय जे माजी मुख्यमंत्री आणि होणारे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जर मराठवाड्याचा आणि जालना जिल्ह्याचा विशेषतः परतूर तालुक्याचा जर खरंच विकास करायचा असेल तर नामदार बबनरावजी लोणीकर यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावे। तर आपल्याला तेच जे रक्तानी ज्यांनी पत्र लिहिली ते आज आपल्यासोबत आहेत। माननीय नरेश कांबळे सर, आपला आमच्या चॅनलला परिचय द्यावा। मी नरेश कांबळे, परतूर शहराचा भाजप शहराध्यक्ष आहे, अनुसूचित जाती जमातीचा। सर्वप्रथम मी आपल्या विश्व 24 न्यूज चॅनलचे आभार मानतो की आपण माझ्या कार्याची दखल घेतलेली व मी जे आज रक्ताने पत्र लिहिलेले आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करू इच्छितो की आपण या माझ्या पत्राची दखल घ्यावी व सर्व महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी माननीय बबनराव लोणीकर साहेबांना या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी द्यावी ही विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो। जे राजकारण चालू आहे ते सर्व जातीपातीवर चालू आहे। त्यातली त्यात आपल्या परतूर तालुक्यामध्ये जो आपला भाजपचा जो उमेदवार दिला होता तो मराठा कॅन्डिडेट होता आणि आपण SC ST कॅटेगरीमध्ये आहोत, तरीसुद्धा इतकं प्रेम म्हणजे अक्षरशः कुणीतरी कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी रक्तानी पत्र लिहितो। नेमकं हे प्रेम कसं आणि इतकी जवळीक कशी साधली आपण? तुम्ही जसं म्हणाले की यावेळीची निवडणूक ही पूर्ण जातीपातीच्या राजकारणावर झालेली, पण मी तुम्हाला ठासून सांगू शकतो की आपल्या परतूर मंठा तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही। त्यांनी कधीही मराठा किंवा तेली माळी असे वेगवेगळे अनुसूचित जातीचे असेल, दलित असेल, मुस्लिम असेल असा कुठलाही कधीही भेदभाव केलेला नाही। मी जरी मातंग समाजातून दलित समाजातून येत असलो तरीही मला ही तीच प्रेमाची वागणूक त्यांच्याकडून आतापर्यंत मिळालेली आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी मी तर आज फक्त रक्ताने लेटर लिहिलेले, पण त्यांच्यासाठी मला काहीही करायची गरज पडली तरी ती मी करायला तयार आहे। धन्यवाद। आपला हा व्हिडिओ आणि आपल्या बातमीच्या संदर्भात विश्व 24 न्यूज चॅनलला आज तुम्ही जी मुलाखत दिली, ही मुलाखत नक्कीच मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचेल आणि मुख्यमंत्र्याला सुद्धा सगळ्या परतूरवासियांकडून असं निवेदन असेल की जर आमच्या मराठवाड्याचा आणि जालन्याचा आणि परतूरचा विशेष जर खरंच तुम्हाला जर विकास साधायचा असेल, कारण की ज्यावेळेस 2014ला बबनरावजी लोणीकर निवडून आले त्यांना पाणी पुरवठा हे पद दिलं, त्याच्यानंतर त्यांनी अभूतपूर्व असे या क्षेत्रामध्ये काम केले। तर आता जे सरकारचं धोरण आहे नदी जोड प्रकल्प वगैरे असे काहीतरी 2-3 धोरणं आहेत, त्यासाठी जर परतूरला आणि जालन्याला आणि मराठवाड्याला खरा जर न्याय द्यायचा असेल तर नामदार बबनराव लोणीकर यांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळात सामावून घ्यावा ही विनंती करतो। व विश्व 24 न्यूज चॅनलला नरेश भाऊ कांबळे यांनी आज मुलाखत दिली, त्याच्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। चॅनलला पहा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बातमीला कमेंट करा। आपल्यासोबत विश्व 24 न्यूज सोबत ॲडव्होकेट सुरेश काळे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।